कारण लग्न हे जुळविणं हे साधं काम नाही आहे आणि पहिल्यासारखं साधं राहिलं नाही आहे. आज स्वतः मुलीचे आईवडील बाजूला राहिले. जोपर्यंत मुलीला मुलगा पसंत येत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही. मुलं तरी आहेत आईवडिलाच्या मनावर, ठीक आहे बाबा ही मुलगी आहे, बरी आहे, चला आपण करू. पण नाही, कारण हे युग बदललेलं आहे. पहिला काळ होता आईवडिलाच्या मनावर. पहिले तर मुलं बी पाहायला जात नव्हते मुली, पाहुणे ठरवून यायचे, नाही तर मामा जायचा, मामा ठरवून यायचा. आजच्या युगामध्ये मामा नाही आहे, मामा गायब झालेला आहे. मामा भाषी आणि भाषेसाठी सोयरीक पाहिना. मामा हा हरवलेला आहे आजच्या युगात सर्व समाजामधील. कारण हे युगच आहे तसं. कारण मामानं जर एखादी सोयरी केली की 1 महिन्यात 2 महिन्यात मामाची गच्ची धरायला यालेत. कारण ते वातावरण तसं झालेलं आहे. म्हणून आम्ही कायदेशीररित्या कायद्याची मान्यता घेऊन या सामाजिक कार्यामध्ये उतरलेलो आहोत. एक राज्यस्तरीय सर्वधर्मीय मधुर मिलन वधूवर परिचय सल्ला व मार्गदर्शन केंद्र आम्ही स्थापन केलेलं आहे. या केंद्राच्या मार्फत आम्ही हा प्रोग्राम चालू केलेला आहे. मुली आणि मुलं शोधायचा, एकमेकाच्या मनपसंतीनं लग्न जुळवून द्यायचं काम आम्ही या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये केलेलं आहे आणि करत राहणार. हा साधं काम नाही आहे. कारण एक परिवार, आपल्याला एक चांगला परिवार एक आपल्याला तयार करायचा आहे. कारण एक नाणं आहे, एका नाण्याला 2 बाजू आहेत. तसं हे काम आहे. आपल्याला एक नाणं, दोघाचं एक नाणं तयार करायचं आणि त्या नाण्याला जर कोणी तोडायचा प्रयत्न केला तर ह्या नाण्याचे 2 भाग होऊ शकत नाहीत. तसा हा परिवार तयार झाला पाहिजे. दोघाचा एका मनाचा संसार तयार झाला पाहिजे. म्हणून मित्रांनो, मी सांगतो, तुम्ही आमच्या संस्थेकडे आज आणि आत्ताच नाव नोंदणी करून योग्य जीवनसाथी निवडायचं काम आम्ही करतो. तुम्ही फक्त नोंद करा आमच्याकडे.